राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मी जेव्हा शिवसेनेत होतो, आता तरी दिसतंय त्यांच्यासोबत रस्त्यावर. ते 5 तारीख आहे ना. हा म्हणजे ब्रेक 5 जुलै आहे ना. ब्रेक लागू शकतो. नाही, मी ते म्हणालो नाही. कारण बघा, तेव्हापासूनचे शिवसेनेतच नाही शिवसेनेमध्ये म्हणजे जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस एकत्र. आता तर खरी शिवसेना आमची आहे ना. धनुष्यबाण पण आमचं आहे ना. असं काय करताय? आणि ते निवडणूक आयोगाने ते केलंच आहे, पण जनतेने देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा आम्ही लढवल्या आणि 60 जागा जिंकलो ना. जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं शिवसेनेवर. त्यामुळे राज ठाकरे मी मुख्यमंत्री असताना देखील ते कामानिमित्त मला सांगायचे. मी त्यांच्याकडे जायचो, तेही माझ्याकडे यायचे. आणि जेव्हा प्रश्न जनतेचे जेव्हा काही असतात, काही अडचणी असतात, काही सरकारकडून त्याची सोडवणूक करून घ्यायची असते, ते आताही देवेंद्रजींना ते भेटतात, बोलतात. त्यामुळे विकासाच्या आड त्यांनी येण्याचं कधी राजकारण केलं नाही. जे आहे ते मोकळेपणाने केलं त्यांनी. त्यामुळे आता एक जे आहे त्यांनी ते मुख्यमंत्री असतानाच हा अहवाल जो आहे हिंदीच्या बद्दल तुम्ही म्हणताय ना, हिंदीच्या मुद्द्यावरती. आणि तुम्ही आता अडवून का बोलताय? सरळ बोला ना. मग थेटच विचारतो सर, हिंदीच्या मुद्द्यावरती जर 2 ठाकरे समोर आले, मराठीच्या मुद्द्यातून शिवसेना जन्माला आली, मग अशा परिस्थितीमध्ये तुमची थोडीशी अडचण झाली या मुद्द्यामुळे? मराठी सक्तीची आहे, माय मराठी आमची आहे, माय बोली महाराष्ट्राची आहे. मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही. आणि आम्ही इगो ठेवून काम करणारे नाहीत. जेव्हा 3 भाषा शिकल्या पाहिजे असं जेव्हा केंद्र सरकारचं देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे झाल्यानंतर बाबा आम्ही 3री भाषा. आणि काय त्याच्यामध्ये आज मुलांना देखील काही लोक म्हणतात, अगोदरचे व्हिडिओ बघा, ही भाषा आली पाहिजे, ती भाषा आली पाहिजे, ती भाषा आली पाहिजे. आणि हा अहवाल जो आहे, मला वाटतं माशेलकर साहेबांचा तो अहवाल आहे, तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? त्यांनी ऍक्सेप्ट केला की नाही तो अहवाल? युटर्न घेतला? युटर्न घेतला आता? नाही, मग आता नावातच आहे ना. पण त्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न लावता कुठलाही बिलकुल त्याच्यामध्ये किंतु परंतु न बघता ते अनिवार्य शब्द काढून टाकला. आता मी मुख्यमंत्री स्वतः आणि आपले शिक्षण मंत्री आम्ही बसलो. त्या शिक्षण मंत्र्यांना दादा भुसेंना सांगितलं की तुम्ही ज्यांनी हे जे स्टेक होल्डर आहेत, ज्यांनी याच्यावर आक्षेप घेतलाय, त्यांनी काही सूचना हरकती दिल्या, त्यांना भेटा, त्यांना आपली भूमिका समजावून सांगा, त्यांचे काय विचार आहेत ते सांगा. आम्ही कुठेही अडून बसलेलो नाही. पण मग आता अजितदादांना पण भेटावं लागेल, कारण अजितदादा पण म्हणतायत की नको पहिलीपासून. शेवटी बघा, निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो अंतिम असतो. त्यामुळे अजितदादा आम्ही मुख्यमंत्री बसून त्याच्यावर चर्चा करू. आणि त्याच्यावर तोपर्यंत आमचे दादा भुसे बोलतायत, चर्चा करतायत. असं आम्ही कुठेही अडेल तट्टूपणाची भूमिका घेतली नाही. आमच्याकडे अहंकार नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युती संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदी विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितरित्या मुंबईत मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरेंनी 2 दिवसापासून मोर्चाची घोषणा केल्यानंतर त्यांनी संजय राऊतांशी चर्चा करून वेगळा मोर्चा काढण्याऐवजी संयुक्त मोर्चा काढण्याची सूचना केली होती आणि ती उद्धव यांनी राऊतांच्या माध्यमातून स्वीकारली. याच साऱ्या घडामोडीवरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाकरे बंधू एकत्रपणे मोर्चा काढणार, राज आणि उद्धव यांनी संवाद साधला असा संदर्भ देत पत्रकारांनी नागपूरमध्ये शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला. किती उतावीळ झाले, किती आगतिक झाले. ही वेळ आली का? ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते, त्या पक्षाला तुम्ही कसपटा समान समजत होते, त्या पक्षाबद्दल युती करा असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचा आत्मचिंतन करा असा खोचक सल्ला शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. साधारण 1.5 वर्षापूर्वी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसे संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला होता. 5 तारखेला आयोजित केलेल्या मोर्चाबद्दल बोलताना शिंदेंनी आम्हाला कुठलाही आक्षेप नाही असं स्पष्ट केलं आहे. लोकशाहीमध्ये कोणीही आंदोलन करू शकतो, कोणी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. 2019 मध्ये आम्ही पाहिलं, ज्या पक्षासोबत लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या पक्षाच्या पाठीशी तुम्ही खंजीर खुपसला आणि काँग्रेस सोबत घरोबा केलाय. हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं आहे आणि त्याचं फळही त्यांना भेटलं आहे.
मोर्चाबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. लोकशाहीत कोणीही कोणत्या पक्षासोबत युती करू शकतो. आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे. त्या सरकारच्या काळात आम्ही पाहिलं आहे पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले. ती काही लोकशाही होती का, असा सवाल शिंदेनी उपस्थित केला. आम्हाला मुख्यमंत्र्यांना कुठलाही इगो नाही. चर्चेतून प्रश्न सुटतात. आम्हाला इगो नाही. आठमुडेपणाच्या धोरणाची भूमिका आम्ही घेतलेली नाही. चर्चा सुरू झाल्यानंतर आमच्या सरकारने अनिवार्य शब्द काढून टाकला. त्यामुळे आता मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही, असेही शिंदेनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.